नमस्कार मंडळी. तर आम्ही आज निघालो होतो फिरायला. तर आम्ही आज जाणार होतो मढीला. आज होती आमची 4थी ॲनिव्हर्सरी. आमच्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाली होती व गेल्या 2 वर्षापासून सलग आम्ही ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मढीला येत असतो, ते म्हणजे चैतन्य कानिफनाथ यांच्या दर्शनासाठी. तर आम्ही आज गडावर आलो होतो. तुम्हालाही आज मी गडाचे दर्शन घडवते. तर आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक सुंदर अशी दगडी कमान लागली, ज्यावर कोरीव काम केलेले होते. तर आम्ही आतमध्ये गेलो व कळसाचे दर्शन वगैरे घेतलं. तर मंदिर बघितल्यानंतर मी आजपर्यंत जेवढे मंदिर बघितले, तर त्या मंदिरामध्ये म्हणजे बहुतेक असे छोटे छोटे मंदिरं असतात व तिथेही आपल्याला बहुतेक देवांचे दर्शन घडते. त्यानंतर मला एक असं माहीत पडलं गुपित, की त्या मंदिरामध्ये एक असं झाड आहे जिथे सर्व नाथभक्त आपली मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी दोरा बांधतात व आपल्या मनातली इच्छा सांगून नाथ हे आपली इच्छा पूर्ण करतात असं समजलं जातं. त्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो होतो. खूप गर्दी होती. पूर्ण तासभर रांगेत उभं राहून आम्हाला दर्शनासाठी थांबावं लागलं. त्यानंतर कुठे आमचं दर्शन झालं. तुम्हालाही दाखवते नाथांची मूर्ती. तुम्हीही बघा. तुम्हाला जर तुम्ही पण नाथ भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की ओम नमो आदेश लिहा. त्यानंतर तुम्हाला अजून एक जागा दाखवते, ती म्हणजे नाथांचे विश्रांतीगृह. तर आजपर्यंत मी जेवढे मंदिरं बघितले त्या मंदिरांचं एक खास रहस्य म्हणजे असं आहे की त्या मंदिरांची कमान खूप छोटी असते. तर माहीत नाही काय कारण आहे, पण आजपर्यंत मी असा अनुभव घेतला आहे. त्यानंतर आम्ही त्याच शेजारी विष्णुदेवाचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं. बजरंगबलीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर आम्हाला लागलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तर त्या मंदिरात आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. दर्शन घेतल्यानंतर आम्हाला त्या मंदिरामध्ये देखील एक असं रहस्य म्हणजे गुपित कळालं, की त्या मंदिराच्या मंदिरात एका साईडला एक छोटीसा दरवाजा आहे, म्हणजेच गुफा आहे आतमध्ये व तिथे आपल्याला आतमध्ये शिवलिंगीचे दर्शन घडते. तिथे सर्व नाथभक्त जात होते. खूप गर्दी होती, अंधारही होता, त्यामुळे मी गेले नाही. त्यानंतर तिथून बाहेरूनच दर्शन घेऊन मी दुसऱ्या मंदिरात आले. ते म्हणजे तिथे सर्व नवनाथांचे मूर्त्या होत्या. तिथे दर्शन घेतलं. तिथेही तुम्ही बघू शकता सगळ्यांनी दोरे वगैरे बांधलेले आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी. व जो तुम्हाला समोरचा गड दिसतो आहे तो म्हणजे बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचे समाधी ठिकाण आहे. तिथेही आम्ही जाणार होतो. म्हणजेच सर्व नवनाथांमध्ये पहिले नाथ मच्छिंद्रनाथ यांची समाधी होते. त्यानंतर